हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये मटर खूप प्रमाणामध्ये येतात आणि खूप स्वस्तही होतात. पण तीच मटरची भाजी खाऊन तुम्हीही कंटाळला आहेत का? तर एक वेळेस अशा प्रकारे कचोरी नक्की ट्राय करून पहा. इथे मी 2 वाटी असा मैदा घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीपेक्षाही कमी तेल टाकायचं आहे. कोमटच तेल वापरायचं आहे. जर तुम्हाला तेल वापरायचे नसेल, तर इथे तुम्ही मेल्ट करून तूपही टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चम्मच असे ओवा आपल्याला हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे क्रश करून त्यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला त्यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून मस्त असा त्याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे. हा डो आपल्याला 15 मिनिट असे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. अशा प्रकारे मी ग्राइंडरमध्ये 1 वाटी असे मटर घेतले. त्यामध्ये 3 हिरव्या मिरची टाकले. जर तुमच्याकडे अशा प्रकारे ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्ये पर्स मोडवरती मोठेसे असे त्याला वाटून घेऊ शकतात. इथे मी पॅनमध्ये 2 पळी असे तेल घेतले आहे. त्यामध्ये आपल्याला बडीशोप आणि धणे थोडेसे ठेचून टाकायचे आहेत. 2 सेकंद असे त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे मटर वाटून घेतले ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यालाही 2 ते 3 मिनिट असे मस्त असे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मीडियम साईजचे 2 मी बटाटे उकळून घेतले. ते अशा प्रकारे मॅश करून त्यामध्ये टाकायचे आहे आणि इथे मी 1 चमच हळद टाकले, 2 चमच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ हे आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे कारण आपण डोमध्येही मीठ टाकलं आहे त्यामुळे. त्यानंतर हे सर्व मिक्स करून त्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर टाकायची. हे सर्व एकजीव करून हे सर्व सारण आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. पिठाचा मी छोटासा गोळा घेऊन हे पहा अशा प्रकारे लाटून घेतलं. त्यावरती सर्वीकडे आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा मैदा आहे अशा प्रकारे टाकून हे पहा असे फोल्ड करून घ्यायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे एक वेळेस अशा प्रकारे नक्की कचोरी करून पहा. खूप क्रिस्पी होते आणि त्याला लेयर्सही खूप सारे सुटतात. तुम्ही नॉर्मल आपण पुरणपोळी करतात ना त्याप्रकारेही असे मैद्याचे पीठ घेऊन तुम्ही त्यामध्ये सारण भरून कचोरीचा शेपही देऊ शकतात. पण अशा प्रकारे केल्यामुळे आपली क्रिस्पीही होते कचोरी आणि लेयर्सही फार सुटतात. हे पहा अशा प्रकारे राऊंड करून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि असे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. खूप क्रिस्पी कचोरी लागते आणि खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागते. एक वेळेस नक्की अशा प्रकारे कचोरी करून पहा. हे पहा अशा प्रकारे करून आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुरीच्या शेपमध्ये असे त्याला लाटून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एक गोळा घेऊन आपल्या सारणाचा आपण करंजीला कसे असे दाबून घेतो त्या प्रकारे आपल्याला शेपमध्ये करायचं. हे पहा अशा प्रकारे सर्व हे बंद करून घ्यायचं आहे आणि कचोरीची शेप द्यायची आहे आपल्याला. येथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल हे आपल्याला जास्तचे गरम करायचे नाही. थोडेसे मीडियमच तेल गरम करायचं आहे. हे पहा तुम्हाला अंदाज आलाच असेल आपलं तेल किती गरम झालं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला सर्व कचोऱ्या अशा प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.